नमस्कार, आप देख रहे हैं परभणी टाइम्स न्यूज। नगर असेल, नांदेड असेल, जालना असेल, धाराशिव असेल, सगळीकडे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत आणि येत्या काळामध्ये शिंदेसाहेबांनी आदेश दिल्यामुळं आज मी आलेला मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचं संघटन वाढलं पाहिजे. आपण बघता की अहोरात्र काम करणारे मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबांची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. 24/7 सकाळी 5-5 वाजेपर्यंत शेवटच्या माणसाला वर्षा बंगल्यावर भेटल्याशिवाय साहेब झोपत नव्हते. कोणी रस्त्यामध्ये एखादी महिला असेल, कोणी गरजू असेल, तिथं गाडी थांबवायचं, गाडी थांबून पूर्ण ताफा थांबून बोलून लेटर पॅडवर सह्या करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्रानं बघितलेला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका झाल्या आणि युतीला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे आणि युतीचे मुख्यमंत्री बसले. अशा पार्श्वभूमीवर परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, बाळासाहेबांच्या विचाराचा जिल्हा आहे आणि बाळासाहेबांची विचारधारा घेऊन माननीय एकनाथ शिंदेसाहेब पुढं जात आहे. अशा वेळेस संघटन वाढलं पाहिजे, त्यासाठी इथं मी आलेला आहे. आपल्याला माहीत आहे की यापूर्वी मी खासदार होतो हिंगोलीमध्ये आणि हिंगोली जिल्हासुद्धा नावउद्योग जिल्हा आहे. परंतु माननीय शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने हळद या पिकामध्ये काम करत असताना 850 कोटी रुपये खर्च करून आपल्या वसमत टी पॉईंट इथे बाळासाहेबांच्या नावाने मोठं हळद संशोधन केंद्र आणि हळदीवर प्रक्रिया करणारा कारखाना आणि मराठवाड्यातला पहिला ॲग्रिकल्चर सेंटर तिथे उभं राहणार. या माध्यमातून हजारो युवकांना तिथं रोजगार काम मिळणार आहे. त्याच धर्तीवर आमच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत आणि परभणी जिल्ह्याला सुद्धा विविध उद्योग आले पाहिजे, इतर बेरोजगारांना काम मिळालं पाहिजे. त्यासाठी आम्ही सगळेजण काम करणार आहोत. कालच माननीय श्रीकांत शिंदेसाहेब खासदार काल नांदेड इथे येऊन गेले आणि त्यांनी मला पक्षाच्या संघटना संदर्भामध्ये आज पाठवलं. आज बैठक घेतलं, सगळ्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. निश्चित येत्या काळामध्ये शिवसेनेचे आमदार आणि खासदार हे आगामी निवडणुकीमध्ये निश्चित दिसतील. ही समस्या मला आल्यानंतर शहरामध्ये जाणवली. एखादं मोठं खेडं असावं तशा पद्धतीची शहराची अवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी कचरा पडलेला आहे. अरुंद रस्ते जे की 40-50 वर्षापूर्वी बघत होतो तोच एक मुख्य रस्ता आहे. खेळाचं कुठल्याही प्रकारचं मैदान नाही. जो काही बगीचा पूर्वी आम्ही आमच्या लहानपणी बघितला तोच एक बगीचा आहे आणि निश्चित नगरविकास खात्याकडं ही सगळी कामं येतात. मी सन्माननीय जिल्हा शिंदे यांचे राजभाऊ कापसे प्रवीणजी आणि सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती केली की शहराचं आपण एक थोडंसं आजूबाजूचे 10-20 गाव घेऊन एक प्राधिकरण आपण करावं आणि शहर 25 वर्षाच्या पद्धतीने वाढणार आहे तसा आराखडा तयार करावा. कारण आता आपण बघता की पूर्वी 4 चाकी वाहनं नव्हते, त्याच्यामुळं लोकांनी घर जे बांधलेले होते एकदम रस्त्याच्या तोंडावर मोटरसायकल मावेल एवढंच घर असायचं. आता 4 चाकी वाहनांना पार्किंगची आवश्यकता झाली. तर तशा पद्धतीनं आराखडे जर तयार झाले तर एक शहराचा नियोजनबद्ध विकास होईल आणि शहरातल्या ज्या ज्या समस्या आहेत ते माननीय जिल्हाप्रमुखांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलेले आहेत. ते सर्व प्रश्न घेऊन आम्ही या अधिवेशनामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांना भेटणार आहोत. जे कोणाला काढायला किंवा कोणाला बसवण्यासाठी इथं आलेलं नाही. संघटनात्मक जी काही थोडीशी त्रुटी निर्माण झालेली आहे याचा आढावा घेण्याच्या संदर्भामध्ये जे पदाधिकारी त्यांनी मोठे मोठे पदं घेतलेले आहेत परंतु काम करत नाहीत अशा अनेक पदाधिकारी निदर्शनास आलेले आहेत. जी काही वस्तुस्थिती आहे त्याचं पूर्ण सादरीकरण माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय श्रीकांत शिंदेसाहेब यांच्यापुढे होईल आणि जे काम करणारे पदाधिकारी आहेत त्यांना निश्चित न्याय मिळेल आणि जे काही काम न करता नुसतीच पदं घेतले आहेत. अनेक पदाधिकाऱ्यांना बोलत असताना मला जाणवलं तालुका प्रमुख आहेत परंतु नगर जिल्हा परिषद गटाचे नाव माहीत नसतील, पंचायत समिती गणाचे जर नाव माहीत नसतील, पदाधिकाऱ्यांचे नाव माहीत नसतील, सर्कल प्रमुखांची जी गंभीर बाब आहे. तेव्हा ज्यांनी पदं घेतलेले आहेत त्यांनी गावापर्यंत गेलं